शब्दार्थ: दाट आपटणे, जोरात आदळणे, पाऊस दो कोसळणे, खूप जोराचा पाऊस पडणे, गुणगुणणे, हळू आवाजात गाणे, पानाआड पानामागे, बिलगणे, प्रेमाने मिठी मारणे. एका वाक्यात उत्तरे लिहा. मार्याच्या घराला कुलूप का होते? मार्याचे आईबाबा लग्नाला गेले होते म्हणून घराला कुलूप होते. मार्याने दारे खिडक्या का बंद केल्या? अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर दाढयाड आपटू लागली म्हणून मार्याने दारे खिडक्या बंद केल्या. पानाआड लपलेले पक्षी केव्हा बाहेर आले? पाऊस थांबल्यावर पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले. मार्या आईला का बिलगली? खूप वेळ वाट पाहून कंटाळल्यामुळे मार्याला आई दिसताच ती तिला बिलगली. जोड्या जुळवा. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पाण्याचा खळखळाट, पंखांचा फडफडाट. वाचा, सांगा, लिहा. शब्दांची पुनरावृत्ती झालेले शब्द. उदा. दाट, टपटप, फडफड, हळूहळू, कडकड, गडगड, कळकळ. नादमय शब्द. उदा. कडकडाट, गडगडाट यांसारखे तुम्हाला माहीत असलेले शब्द सांगा. फडफडाट, कळकळाट, तडतडाट, डमडम, टकटक. रिकामे जागी विरोधार्थी शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहा. पाऊस सुरू झाला. पाऊस डॅश बंद झाला. मार्या सावकाश दाराकडे गेली. मार्या डॅश जलद दाराकडे गेली. खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा. चढणे, उतरणे, आठवणे, विसरणे, उंच, सकल, बाहेर, आत, स्वच्छ, अस्वच्छ, थांबणे, जाणे. पावसाळ्यातील तुमचा अनुभव सांगा. एकदा मी शाळा सुटल्यानंतर एकटाच घरी परतत होतो. अचानक आकाशात काळे ढग जमा झाले. विजा कडकडायला लागल्या. ढगांचा गडगडाटही सुरू झाला. मी खूप घाबरलो. रस्त्यात कोणी दिसत नव्हते. आता काय करावे मला समजेना. मी माझ्या चालण्याची गती वाढवली. हवेत गारवा पसरलेला असतानाही माझ्या अंगाला घाम फुटला होता आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. माझ्याकडे छत्री नसल्याने टपोऱ्या थेंबाचा पाऊस माझ्या अंगावर कोसळत होता. पावसात भिजायला सगळ्यांनाच आवडते पण आज मला मात्र एकटेपणामुळे भीती वाटत होती. मी जलद गतीने घराच्या दिशेने चालत होतो. तेवढ्यात मला दूरवर एक आजोबा दिसले. मला थोडेसे आयसे वाटले. त्यांच्याजवळ जाताच माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहून मी घाबरलो आहे हे त्या आजोबांनी ओळखले. त्यांनी मला आपल्या छत्रीखाली घेतले. मी आजोबांना मला घरापर्यंत सोडण्याची विनंती केली. आजोबांनीही माझी गरज ओळखून मला घरापर्यंत आणून सोडले. घरी पोचल्यानंतर मला खूपच आनंद झाला. पावसाळ्यात तुम्ही आरोग्याविषयी कोणती काळजी घ्याल? पाणी उकळून पिण्यासाठी वापरू. जेवणापूर्वी जेवण गरम करूनच जेवू. अंघोळीनंतर किंवा पावसात भिजल्यानंतर केस ओले न ठेवता टॉवेलने पूर्णपणे कोरडे करू. सर्दी, ताप असे आजार झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जावं. रस्त्यावरील कोणतेही उघडे पदार्थ खाणार नाही. अंगावर घालण्यासाठी ओल्या कपड्यांचा उपयोग करणार नाही. खालील शब्दसमूह वाचा. त्यातील क्रियापदे ओळखा. त्याखाली रेघ ओढा. पक्षी बाहेर आले. मार्याने आकाशाकडे पाहिले. दारावरची बेल वाजली. मार्या पळत दाराकडे गेली.
क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा. मारिया घरी डॅश आली. मारिया कविता डॅश गुणगुणू लागली. मारियाने दार डॅश उघडले. मी चेंडू डॅश फेकला. ताई पुस्तक डॅश वाचते. पावसाबरोबर आलेले शब्द वाचा. त्या शब्दांचा उपयोग करून वाक्य सांगा. उदा. पावसाची बुरचूर सुरू झाली. टपटपणारा. पावसाचे थेंब टपटप पानावर पडू लागले. मुसळधार. मुसळधार पावसाने घरे वाहून गेली. जोरदार. सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. दमदार. जूनमध्ये पावसाचे दमदार आगमन झाले. रिमझिम. दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता.